गुड मॉर्निंग एवरीवन। सो अपना 6.4 का क्वेश्चन नंबर 3 इज पेंडिंग। लेट्स राइट इट डाउन। राइट डाउन क्वेश्चन नंबर 3। डन। पहा क्वेश्चन काय म्हणतो, अ कॉइन इज टॉस्ड 8 टाइम्स. नो प्रॉब्लेम, किती वेळा टॉस करा, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. 8 टाइम्स आपल्याला दिलंय. बरं, इन हाऊ मेनी वेज वी कॅन ऑप्टेन 4 हेड्स अँड 4 टेल्स. ओके, सो सो नंबर 1 क्वेश्चन आहे 4 हेड्स अँड 4 टेल्स. नंतर नंबर 2 क्वेश्चन काय, ऍटलीस्ट 6 हेड्स. ओके, चला लेट मी शो यू. त्यानंतर एक कॉइन घेतला, त्या कॉइनला आपण काय केलं, टॉस केला. टॉस केल्यानंतर आपल्याला काय दिसलं की तिथे 4 हेड आहेत आणि 4 टेल आहेत. 1 2 3 4, 1 2 3 4. तो 4 हेड्स अँड 4 टेल्स. येस बच्चो, डन. आता त्याला काय करायचं, अरेंज करायचं आपल्याला. काय विचारायचं, हाऊ मेनी वेज वी कॅन ऑप्टेन. येस बच्चो, चलो. सो किती आहेत बाळांनो आपल्याकडे, इथे पहा 8 आहेत. सो 8 फॅक्टोरियल, त्यातले एच 4 वेळा रिपीट झाला डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल, टी 4 वेळा रिपीट झाला इंटू 4 फॅक्टोरियल. दॅट्स इट, खतम. चला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 पहा काय म्हणतात, ऍटलिस्ट 6 हेड्स. ऍटलिस्ट 6 हेड्स म्हणजे काय आणतो, आपल्याकडे असेल एक तर 6 हेड्स आणि 2 टेल्स, और ऍटलिस्ट 6 म्हणजे कमीत कमी 6, जास्तीत जास्त 8 पर्यंत होऊ शकतात, किंवा 6 हेड्स अँड 7 हेड्स अँड 1 टेल, और 8च्या 8 पण हेड आणि 0 टेल. ओके, चला मग ह्याला मी कसं अरेंज करा मानो, 8 फॅक्टोरियल अपॉन 6 फैक्टोरियल इंटू 2 फैक्टोरियल. ये कैसे होगा बच्चों, और 8 फैक्टोरियल अपॉन 7 फैक्टोरियल इंटू 1 फैक्टोरियल. 1 फैक्टोरियल घ्यायची गरज नाहीये कारण की टेल एकदाच आहे. ओके, और 8 फैक्टोरियल अपॉन 8 फैक्टोरियल. आता सर्वांची काय मध्ये और आहे, तर मध्ये काही ऍडिशन येईल. इथे काय येईल, 8 इंटू 7 अपॉन 2 प्लस 8 प्लस 1. बस खत्म. एनीथिंग डिफिकल्ट इन दिस, कुछ भी नहीं. चलो फिर राइट डाउन. अंडरस्टैंड ना, कुछ भी नहीं इसके अंदर. फक्त इथं मुलांना कन्फ्युजन कधी होतं, क्या यार डिवाइड बाय 4 का केला. अरे बच्चा देख ना, 8 बार कॉइन टॉस किया, उसमें से 4 हेड है और 4 टेल है. मतलब क्या वो रिपीटेशन आया ना 4 हेड का और 4 टेल्स का. दैट्स इट. अंडरस्टूड एवरीवन? ग्रेट. चलो राइट डाउन. Write down. Coin is given that coin is tossed 8 times. Coin is tossed 8 times. Number one, next number one. Ways to obtain 4 heads and 4 tails. 4 heads and 4 tails. Helia. That is HHHTTT. 4 वेळा.
HH HH TT TT. Okay, next line, number of arrangements. Eight factorial upon 4 factorial upon into 4 factorial. ह्याला सॉल्व करा नंतर. क्वेश्चन नंबर 2 लिहा. To obtain at least 6 heads. To obtain at least 6 heads. Next line. Therefore, there might be okay, आता कसं लिहिता? There might be 6 heads and 2 tails, or 7 heads. मी जसं लिहितो तसंच लिहा, एका खाली एक लिहिता, and 1 tail, or 8 heads and 0 tails. That's it. Therefore, number of arrangements. किंवा permutations. So 8 factorial upon 6 factorial into 2 factorial plus 8 factorial upon 7 factorial plus 8 factorial upon 8 factorial. This will be 8 into 7 upon 2 plus 8 plus 1. So this will be 4 into 7 plus 9. So 7 चौक 28 plus 9 is equal to 37. Done. इझी होता, पण लेटला घेण्याचा एक कारण तुमचं असं आहे की हा जो क्वेश्चन आहे ह्यामध्ये बच्चों को क्लिक ही नहीं होता कि 4 हेड्स एंड 4 टेल्स, वो जो चला जाता है प्रोबेबिलिटी में, तो कुठे जातो प्रोबेबिलिटी मध्ये निघून जातो. लक्षात घ्या, हा क्वेश्चन जर तुम्हाला एक्झामला पडला तर हा तुम्हाला परम्युटेशनचा आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. लक्षात घ्या, अजून आपण प्रोबेबिलिटी हा चॅप्टर शिकलो नाहीये किंवा आपण अजून कॉम्बिनेशनही शिकलो नाहीये, त्यामुळे तुम्हाला आता हे सॉल्व्ह करणं इझी जात आहे. बट ज्यावेळेस आपण हे तिन्ही गोष्टी एकत्र करून हा क्वेश्चन ज्यावेळेस तुम्हाला एक्झामला पडेल, so at that time it will be difficult for you to get that the question is from permutation only. तर कसं करणार, हाऊ मेनी वेज इथे त्यांनी क्लिअरली सांगितलंय. इन हाऊ मेनी वेज वी कॅन ऑप्टेन. आपल्याला फक्त ऑप्टेन करायचं म्हणजे काय करायचंय, अरेंज करायचंय. येस, सिलेक्ट करायचंय का नहीं, प्रॉपर्टी काढायची है का नहीं. तो बच्चों हाउ मेनी वेज ऑप्टेन बोले तो वो प्रॉपर्टी में चला जाता है फिर. ओके, तो इसको आईएमपी करो क्वेश्चन नंबर 3 को, क्योंकि ये मिसलीडिंग है. दिसायला तर एकदम इझी वाटतं, आन्सर पण एकदम इझी आहे, बट जेव्हा ते एग्जामला येईल त्यावेळेस बच्चा यहाँ पे कंफ्यूज हो जाता है कि उसको समझ में नहीं आता प्रॉपर्टी निकालना है या फिर परमुटेशन कॉम्बिनेशन लगाना है. आणि जर भले त्याला कळलं परमुटेशन आहे तर त्याला हे क्लिक होत नाही की 4 हेड रिपीट झालेत किंवा 2 टेल 4 हेड टेल्स रिपीट झालेत.
तो डायरेक्टली काय करतो 8 फॅक्टोरियल आन्सर काढून टाकतो. गेटिंग दिस? So repetition is there. So here is the end of your 6.4. So now we are going to check the circular permutations. उसका अपन ने theory पूरा लिखा हुआ है सर्क्युलर परम्युटेशन का. त्या थेअरी मध्ये आपण असं लिहिलंय बाळांनो, सपोज आपण काय करतोय सर्क्युलर परम्युटेशन जर आपण काढत असेल, सर्क्युलर परम्युटेशन म्हणजे काय, सपोज काही लोकांना आपल्याला अरेंज करायचं इन अ सर्कल, इन अ राऊंड टेबल जर आपल्याला काय करायचंय अरेंज करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आधी आपल्याला एका जणाची पोझिशन फिक्स करावी लागेल. ओके, वी हॅव टू फिक्स अ पोझिशन ऑफ वन पर्सन. ओके, आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे लोक अरेंज करता येतील इन n-1 फॅक्टोरियल वेज. येस, एकदम सिंपल. नसेल कळलं डोंट वरी, मी तुम्हाला लगेच एक्झाम्पल थ्रू सॉल्व्ह करून दाखवतो त्याला. राईट डाऊन क्वेश्चन नंबर 1, 6.5 वी आर स्टार्टिंग. सिंपल क्वेश्चन, एकदम प्लेन. In how many different ways can 8% sit around a table? आता ज्यांना फॉर्म्युला रट्टा मारण्याची सवय आहे ते डायरेक्ट रट्टा मारू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला याच्यामागचं लॉजिकही सांगेल, डोंट वरी. तिथं फॉर्म्युलाचं लॉजिक काय. सर्क्युलर परम्युटेशन थेअरी आपण पाहिलेली आहे. यू शुड रेफर टू दॅट थेअरी. ओके, चलो लेट्स चेक. काय म्हणतात की हाऊ मेनी डिफरंट वेज कॅन 8 फ्रेंड्स सिट अराउंड अ टेबल. ओके, त्यानंतर काय म्हणणं, सपोज दिस इज अ सर्कल. No, assume that this is a circle. Assume that this is a circle. Yes बच्चों, नेटवर्क इश्यू, 2 मिनिट थांबा. Can you hear me, everyone? बच्चों, can you hear me? Okay. ओके, ठीक आहे. म्हणतो की सपोज दिस इज अ सर्कल आणि याच्यावर आपल्याला किती 8 जणांना काय करायचं, पोझिशन द्यायची आहे. सपोज 1 2 3 4 5 6 7 8. येस, ह्या 8 जणांना आपल्याला काय करायचं, इथे जागा आपल्याला काय करायची, नेमून द्यायची आहे. आता ते काय म्हणतात की जेव्हा तुम्हाला काय करायचंय सर्क्युलर पोझिशन करायचं, तुम्ही काय करा, एका जणाची जागा काय करून टाका, फिक्स करून टाका. सपोज मी काय केली बाळांनो, सपोज या 8व्या पर्सन जागा करून टाकली, फिक्स करून टाकली. ह्या 8वा पर्सन तुम्हाला पाहिजे असेल तर तिसरा पर्सन आपण काय करू, फिक्स करून टाकू. ओके, ह्याची जागा काय करून टाकली, फिक्स करून टाकली. आता ते काय म्हणतात, जोपर्यंत तुम्ही सर्कलला एका जणाची जागा फिक्स करत नाही तोपर्यंत तुम्हाला अरेंजमेंट काढणं अवघड होऊन जाईल. जसं आपण एबीसीचं पाहिलं होतं. ओके, एबीसी केसमध्ये एबीसी बोलणारा काय बोलेल, पा एबीसी इज वन अरेंजमेंट. दुसरा बोलणार का नाही रे बीएसी आहे. तिसरं काय नाही रे सीएबी आहे. चौथं काय बंधू नाही सीबीए आहे. म्हणजे ते वाढणारा वाढवतच जाईल ना. पण ऍक्च्युली ह्या सर्व अरेंजमेंट एकच आहेत ना, लक्षात घ्या. या सर्व एबीसी काय, बीएसी काय, सीएबी काय आणि बीसीए काय, सर्व एकच आहे ना. गेटिंग दिस? कारण की हीच पोझिशन आहे आणि त्याला आपण एवढे वेगळे नाव देत चाललोय. मग आपल्याला काय करावं लागेल बाळांनो, आधी सर्वात आधी ती एका जणाची जागा फिक्स करावी लागेल. सपोज मी तर काय केली, ए ची जागा फिक्स केली, तर इथे काय बाळांनो, माझी फक्त 2 फॅक्टोरियल म्हणजे ओनली 2 अरेंजमेंट मला करता येते. फक्त ए ची जागा फिक्स केल्यानंतर मी ए बी सी एक म्हणेल आणि ए सी बी, बस या दोनच माझ्या अरेंजमेंट होतात, बाकी कोणतेही अरेंजमेंट होत नाहीत. ओके, सो इथे बा
मी 3ची जागा काय करून टाकली, फिक्स करून टाकली. ओके, आता मी काय करतो, ह्या 3 पासून ह्या सर्कलला तोडतो. या सर्कलला 3 पासून काय करतो, तोडतो आणि त्याला एक स्ट्रेट लाईन बनवतो. ओके, सो इथं आहे माझा 3, तिथून जाईल 4, 5, 6, 7, 8, 1 आणि 2. येत बच्चो, आता लक्षात घ्या, ह्यातली माझी ही जी 3ची जागा आहे दॅट इज फिक्स्ड. ओके, दॅट कॅन बी ऑप्टेन इन 1p1 वे. दॅट कॅन बी ऑप्टेन इन 1p1, कारण की आपण माहिती 3ला स्टार्टिंगलाच ठेवायचं आहे. सो दॅट कॅन बी ऑप्टेन इन 1p1 वेज. उरले किती पा, 1 2 3 4 5 6 7, 7 जागा माझ्या उरलेल्या आहेत. 7 जागा जर माझ्या उरलेल्या आहेत तर मला सांगा ना, 7 जण 7 जागांमध्ये कसे ऑप्टेन केले जातील, 7p7 वेज मध्ये, म्हणजेच 7 फॅक्टोरियल वेज मध्ये. येस, एकदम इझी. मग हे एवढं सगळं करण्यासाठी ते काय म्हणतात, सर्क्युलर प्रोग्रेशन मध्ये किती जण आहेत, 8 जण आहेत ना. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे, 8 - 1 फॅक्टोरियल, म्हणजे आपलं 7 फॅक्टोरियल आहे. त्यांचं आपलं मॅथ झालं, फॉर्म्युला आणि आपलं लॉजिकल. अंडरस्टूड एव्हरीवन? बच्चों आर यू देयर? चलो, सो राइट डाउन. अभी अपन फॉर्म्युला से करेंगे. लॉजिकल तुम्हाला समजलं काय अवघड याच्यामध्ये. आपण एबीसी ला पण फोडूया. सपोज ए बी सी. ओके, सपोज मी काय केलं, ए ची जागा फिक्स करून टाकली, तर मला काय बांधनो, इथं ए बी सी. आता ए ची जागा फिक्स झाली म्हणजे हा 1p1 वे, आणि बी एन सी 2p2 वेज मध्ये अरेंज होती, म्हणजे 2 फॅक्टोरियल. म्हणजेच काय, 3तनं 1 गेला, इज इक्वल टू 2 फॅक्टोरियल. सेम आलं आपलं. ओके, सो सर्क्युलरला अशा प्रकारे तुम्ही लॉजिक लावू शकता. लक्षात घ्या, सर्क्युलरला जेव्हा कधी तुमचं कन्फ्युजन होईल, एका जण जागा फिक्स करा आणि बाकीच्यांना एका लाईन मध्ये उभा करून टाका, म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये त्याला कन्वर्ट करून टाका. तुमचं म्हणजे एमसीक्यू सॉल्व्ह करताना सगळ्यात भारी मेथड हीच आहे, जर तुमचं काही कन्फ्युजन असेल तर. येस, राईट डाऊन. 8 friends to sit around a table. 8 friends are sit around a table. Therefore, n is equal to 8. Therefore, n is equal to how much? 8. Therefore, number of ways. Therefore, number of ways in which they can sit is equal to n minus 1 factorial. So is equal to 8 minus 1 factorial is equal to 7 factorial. So how much is 7 factorial? 50, I think. इझिएस्ट वन. हा क्वेश्चन इझी होता, पण याला वेळ काय गेला, कारण की आपण लॉजिकली पण समजून घेतलं. आता इथून पुढच्या एक क्वेश्चन्सला आपल्याला लॉजिकचीच गरज नाहीये. आता आपण काय करणार, राऊंड राऊंड जर असेल म्हणजेच काय, एन किती पाहणार आणि एन मायनस 1 करणार आणि तेवढा फॅक्टोरियल लावून टाकणार. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. राइट डाउन. क्वेश्चन नंबर 2.
डन. चलो पहा काय म्हणतात. अ पार्टी हॅज अ 20 पार्टिसिपंट्स अँड अ होस्ट. होस्ट म्हणजे काय, ज्यांनी पार्टी दिली आहे तो, आणि त्यांनी 20 लोकांना बोलवलंय. म्हणजे मला सांगा पार्टी मध्ये टोटल किती लोक झाले, 20 का 21? म्हणजे स्वतः पण आहे, जो पार्टी दिली तो पण देईल ना. ज्यांनी पार्टी दिली तो जर नाही आला तर बिल कोण भरल? ओके, त्यामुळे त्याला तर यावंच लागेल. ओके, अ पार्टी हॅज अ 20 पार्टिसिपंट्स अँड अ होस्ट. फाइंड नंबर ऑफ डिस्टिंक्ट वेज. म्हणजे वेगवेगळे वेज आम्हाला सांगा फॉर द होस्ट टू सिट विथ देम अराउंड अ सर्क्युलर टेबल. ओके, सो हा झाला क्वेश्चन नंबर 1. म्हणजे होस्ट त्यांच्यावर किती वेज मध्ये बसेल सांगा. टोटल वेज नंबर किती झाले, 21. 21 मधून एक गेला, किती वेळांनो? 20 फॅक्टोरियल. सॉल्व्ह नको करू त्याला, एकदम इझी आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात, हाऊ मेनी वेज हॅव टू स्पेसिफिक पर्सन्स ऑन आयदर साइड ऑफ द होस्ट. ओके, ते आपण नंतर पाहू. ठीक आहे, चला घ्या, राईट डाऊन. इन अ पार्टी there are 20 participants and host. And a host, that is 21 persons to sit around a table. 21 person to sit around a table. Next line. Therefore, number of arrangements. Therefore, n is equal to 21. कुठेतरी मॅनेज करा त्याला. Therefore, n is equal to 21. Next line. Therefore, number of arrangements. Number of circular arrangement म्हणतात. Therefore, number of circular arrangements. वरती आपण राउंड टेबल म्हणलोच आहे, थोडस टू बी मोर स्पेसिफिक. Therefore, total number of circular arrangements n minus 1 factorial. So 21 minus 1 factorial is equal to 20 factorial. इझी क्वेश्चन था ये. आता इथे पहा, in how many ways two specific persons on either side of the host. ओके, म्हणजे काय म्हणतात पहा, ही एक पार्टी चालू आहे, इथे काय म्हणलं होस्ट बनलाय, आणि त्या होस्टला म्हणजे दोन लोकांना होस्ट खूप आवडतो. सो पर्सन ए आणि पर्सन बी. तर काय म्हणतात, हा जो होस्ट आहे ना, होस्ट, ओके ना, तर ह्याच्या एकतर ए ह्या साईडला बसेल किंवा बी या साईडला बसेल, किंवा बी या साईडला बसेल किंवा ए या साईडला, आयदर साइड ऑफ द होस्ट. गेटिंग दिस, आयदर साइड. ओके, मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, आता हे आयदर साइड ना, मग ह्यांना एक ग्रुप बनवा, ह्याला एक म्हणा. ओके, त्यानंतर मला सांगा आता टोटल किती होते बाळांनो, 21 मधून 3 गेले आणि 1 ऍड होऊन जाईल. ह्या ग्रुपला आपण 1 म्हणल्यामुळे किती झाले बाळांनो, किती झाले, 21 मधून 3 गेले 18 आणि 19, 19. म्हणजे आपल्याला सर्क्युलर टेबलला काय करायचंय, 19 जणांना अरेंज करायचंय. सो 19 जणांना अरेंज करण्याची आपली फॅक्ट काय बाळांनो, 19 minus 1 फॅक्टोरियल. सो ह्याच्यात ह्या -1 मध्ये आणि ह्या -1 मध्ये कन्फ्युज होऊ नका अजिबात. हा आपला फॉर्म्युला आहे 19 minus 1 चा. सो 18 फॅक्टोरियल. येतो बच्चो, 18 फॅक्टोरियल मध्ये मी त्यांना अरेंज करू शकतो. पण हे जो ए आणि बी आहे बघा, होस्टची जागा तर सेंटरला फिक्स आहे. सो तो 1p1 वे मध्ये काय होईल, अरेंज होईल त्या 3 जणांमध्ये. होस्टची जागा तर फिक्स आहे, पण ए आणि बी एकमेकात अरेंज होऊ शकतात ना. सो 2 जण ऍट 2 प्लेसेस. सो 2p2 ने त्याला मल्टिप्लाय करू. बच्चो हे समजले, 2p2 कुठं आला? दिस इज इम्पॉर्टंट. पण नसेल समजलं लगेच विचारा, आय विल रिपीट, डोंट वरी. शांत नका बसू, एक तर आधीच तुम्ही झोपेत आहात. बाकीचे कुठे गेले?
अरे बोला ना बाळांनो, समजलं की नाही समजलं? 3च जणांना समजलंय का? म्हणजे बाकीच्यांना नाही समजलं असं आज समजू का मी? ग्रेट. चलो, सो राइट डाउन. Two specified persons on either side of the host. Two specified persons on either side of the host. Write down. Consider two guests or two participants. Consider two participant and host as one unit or one person. Therefore, we have to arrange 21 minus 3 plus 1. We have to arrange 19 person at round table. At round table. Therefore, number of circular arrangements is equal to n minus 1 factorial is equal to 19 minus 1 factorial is equal to 18 factorial. Next line. In a group of host and two participant, in a group of host and two participant, host is in middle. का बरं? कारण की त्याच्या दोन साईडला दोन लोकांना बसायचं ना. Yes, host is in middle position. Therefore, can be arranged in 1p1 ways. And two participant can arranged in 2p2 ways. पण ह्या 1p1 ला काही इज्जत नाहीये. बरं हे तुम्हाला कळलं पाहिजे की अरेंजमेंट नेमकी झाली कशी. त्यामुळे मी तुम्हाला लिहून देतो. Therefore, total number of circular arrangements is equal to 18 factorial into 2 factorial.
Done. Next, question number 3. Write down. Delegates. Delegate नहीं है. Delegates from 24 countries participate in a round table discussion. Oi hoi. Find number of sitting arrangements where two specified delegates are always together and never together. ओके, लक्षात घ्या. बरं, लिहून घ्या. पहा काय म्हणतात, ऑलवेज टुगेदर लक्षात घ्या आणि नेवर टुगेदर, जे टू स्पेसिफाईड डेलिगेट्स म्हणजे काय झालं, काही शांतीदूत होते 2-4 देश, 24 देशांचे, एक इम्पॉर्टंट पर्सन्स. ओके, 24 देशांचे होते. आपल्या एका राऊंड टेबल डिस्कशन आले. ते राऊंड टेबल मध्ये 24 जणांना अरेंज करायचे. ओके, पण ते काय म्हणतात 24 पैकी 2 जण आहेत ना, आम्हाला काय पाहिजे, ऑलवेज टुगेदर. ओके, 2 जण शेजारी शेजारी बसतील. म्हणजेच काय, सपोज इंडिया आणि अमेरिका हे दोन्ही दोघांचे डेलिगेट्स काय करतील, शेजारी शेजारी बसतील. हे कन्फर्म आहे. ओके, आणि बाकीच्या लोकांना आता तुम्हाला अरेंज करावं लागेल. ओके, पण जिथे कुठे अरेंजमेंट करताना इंडिया शेजारी तुम्हाला अमेरिकेला बसवायचं आहे. ओके, आणि दुसरं काय बांधलो, दुसरा क्वेश्चन काय म्हणतात ते, की 2 डेलिगेट म्हणजे इंडिया आणि सपोज आपण घेऊ पाकिस्तान, हे नेवर टुगेदर, यांना कधी शेजारी बसवायचं नाही. इथे पण भांडण करत बसतील. समजता बांधलो. सो इंडिया आणि पाकिस्तानला शेजारी शेजारी बसवायचं नाहीये. मग आपण काय करू, आधी काय करू, आधी टोटल अरेंजमेंट काढू. टोटल. ओके, त्यातनं काय करू, 2 ऑलवेज टुगेदर काढू. आणि त्यातनं काय करू बांधलो, टोटल मधनं ऑलवेज लेस करून टाकू. आपलं काय म्हणून बांधलो, 2 नेवर टुगेदर. येस, मिळून जाईल की नाही. म्हणजेच काय, मी आधी टोटल काढतो वरतून, त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर करतो. सो टोटल मधनं जेव्हा मी क्वेश्चन नंबर 1 लेस करेल, मला ऑटोमॅटिकली क्वेश्चन नंबर 2 मिळून जाईल. बोलो बच्चो, अंडरस्टूड. आज काय झालंय, आज का तुम्ही एवढे शांत शांत शांत. व्हेरी गुड. का गेलेत माझ्या पुढे, सॉल्व्ह करताय का. ओके, चला. म्हणजे लक्षात घ्या, सपोज मला नेवर टुगेदर नुसता हा जरी क्वेश्चन दिला असता, तरी पण मला ऑलवेज टुगेदर काढावंच लागलं असतं. दॅट इज फॉर शुअर. ओके, चलो. सो राइट डाउन. Delegates from 24 countries delegates from 24 countries to participate in a round table discussion. To participate in round table discussion. Therefore, n is equal to 24. Next line. Therefore, number of circular arrangements is equal to n minus 1 factorial is equal to 24 minus 1 factorial is equal to 23 factorial.
डन। चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1. Two delegates always together. Two delegates always together. Write down. Next, consider two delegates as one unit. Therefore, we have to arrange 24 minus 2 plus 1, 23 delegates. Therefore, n is equal to 23. Therefore, circular arrangement is equal to n minus 1 factorial is equal to 23 minus 1 factorial is equal to 22 factorial. And two delegates can be arranged among themselves. Two delegates can be arranged among themselves. Can be arranged among themselves in a 2p2 ways. That is 2 factorial. Therefore, total number of circular arrangements is equal to 22 factorial into 2 factorial. Okay. Number 2. Two delegates never together. Therefore, total minus 2 delegates, total arrangement होना, total arrangement minus 2 delegates always together is equal to कितना था बच्चों अपना 23 था ना. So 23 factorial minus 22 factorial into 2 factorial. ये बन जाएगा 23 into 22 factorial minus 22 factorial into 2. तो इसमें से मैंने 22 फैक्टोरियल ले लिया कॉमन, अंदर बचा 23 माइनस 2. तो ये बच्चों मेरा बन जाएगा 22 फैक्टोरियल इंटू 21. यस, दैट्स इट. अब इसको कुछ नाही करू शकते. इसे सॉल्व्ह करू नका त्याला, कारण की 10च्या पुढेच आपण सॉल्व्ह नाही करू शकत. 22 कधी काढत बसणार, 3 तास त्यात संपून जातील एक्झामची.
डन, कुछ भी नहीं इसके अंदर। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4। राइट डाउन क्वेश्चन नंबर 4। इसको भी आयएमपी करो, पण हा डायरेक्ट एका फॉर्म्युल्यावर आधारित आहे, पण तरी पण आपल्याला अंडरस्टँडिंग साठी आधी आपण लॉजिकली पाहणार ना, नंतर मी तुम्हाला फॉर्म्युलाकडे घेऊन जाणार. डन. पा ह्याच्यावर आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे, पण आपण फॉर्म्युला जाता थोडंसं लॉजिकली जाऊ. काय म्हणतात, फाइंड नंबर ऑफ वेज फॉर 15 people to sit around a table so that no two arrangements have same neighbors. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, सपोज तुम्ही काय केलं, एक राऊंड टेबल डिस्कचं काय केलं, अरेंजमेंट केली. राऊंड टेबल म्हणतात ना, हा ओके. सपोज इथं काय बनवला, ए बसवला, इथं काय बनवला, इथं काय बसवला, बी बसवला. ओके, तर आता परत ए आणि बी शेजारी शेजारी नकोय. ओके, आता ए आणि बी आम्हाला शेजारी शेजारी पाहिजे का, अजिबात नाही. मग लक्षात घ्या, मला सांगा, आता ए आणि बी हे दोघं शेजारी शेजारी आहेत, जेव्हा मी त्याला काय करतो, क्लॉकवाईज पाहतोय, बरोबर आहे. जेव्हा मी त्याला काय करतोय, क्लॉकवाईज पाहतोय. पण जेव्हा मी त्याला अँटी क्लॉकवाईज पाहिजे, तर मला बी इथे पण नकोय नंतर. आय डोंट वॉन्ट बी हिअर, कारण की इथे पण जरी हे अरेंजमेंट पाहिली तर ए आणि बी काय होतात, शेजारी शेजारी येतात ना बच्चो. जर का मी ए बी असं टाकलं तर काय होईल, ए आणि बी शेजारी आहे, पण ज्यावेळेस मी बी ला त्याच्या पलीकडे साईडने म्हणजे अँटी क्लॉकवाईज ज्यावेळेस पाहायला जातोय, त्या केसमध्ये ए आणि बी शेजारी शेजारी झाले ना परत. तुम्हाला तसं पण नकोय. ओके, म्हणजेच काय, जर का मी ए ला अरेंज केला, ओके, त्यानंतर मी बी ला इथे अरेंज करू शकतो एकदा. काय केलं, एकदा अरेंज केला, नंतर मला बी त्या एच्या शेजारी नकोच आहे कधी, म्हणजे बी माझा इथे येऊ शकत नाही. म्हणजेच काय, ए साठी पहा, ए ची जागा जर फिक्स केली तर ए साठी ही एक अरेंजमेंट आहे, आणि ए साठी म्हणजे बी साठी ही पण एक अरेंजमेंट आहे. येस, म्हणजे सेमच अरेंजमेंट होतीये. म्हणजे मी काय करतो, टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट करतो, आणि त्यातनं काय त्याला काय करतो, डिवाइड बाय 2 करून टाकतो. जेणेकरून काय होईल, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जे अरेंजमेंट आपण पाहतोय त्या काय होऊन जातील, मला डिलीट होऊन जातील. म्हणजे एकच आपण पाहू, म्हणजे क्लॉकवाईजच आपण नेहमी पाहणार. समजतंय. इथं मी काय करतो, इथं ए साठी ही पण अरेंजमेंट पाहिली आणि ही पण अरेंजमेंट पाहिली. सो इट इज बेटर की मी काय करतो, टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट म्हणजे किती, माझ्याकडे लोक 15 आहेत, तर 15 मधून एक गेला, उरले किती, 14 फॅक्टोरियल. तर 14 ला डिवाइड बाय 2 करून टाकतो, तर मला नेहमी क्लॉकवाईजच अरेंजमेंट मिळते, म्हणजे ए आणि बी. तर हा जो ए बी आहे अँटी क्लॉकवाईज वाला, हा तो ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जाईल माझा. बच्चे समजतंय का, म्हणजे जे रिपीट झालंय त्याला डिलीट करून टाकलं मी, डिवाइड बाय 2 करून टाकला. म्हणजे समजतंय का, जे रिपिटेशन मला दिसतंय ना, एच्या ह्या साईडला पण बी आणि ह्या साईडला पण बी आला, म्हणजे आयदर आयदर हिअर ऑर हिअर. ओके, पण जर एका अरेंजमेंट तो इकडे आला तर दुसऱ्या अरेंजमेंटला तो इकडे येऊ शकतो ना, 100% येऊ शकतो ना, कारण की ती अरेंजमेंट आहे. 14 फॅक्टोरियल मध्ये ते आले, हे दोन्ही पण आले. म्हणून मी काय करतो, त्या 14 फॅक्टोरियल डिवाइड बाय 2 करून टाकतो, जेणेकरून माझा जो अँटी क्लॉकवाईज झाला तो कॅन्सल होऊन जाईल. फक्त ए आणि किंवा इकडचा कॅन्सल होऊन जाईल, जो जो तुम्हाला आवडत नाही तो कॅन्सल करा. ओके, एक एक साइड मध्ये कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे माझी फक्त एकच अरेंजमेंट काउंट होईल की नाही. व्हेरी गुड. सो त्याला आपण, तुम्ही आपण जी थिअरी लिहिली आहे, गो बॅक टू इट, आणि त्यातली नोट, सर्क्युलर अरेंजमेंटची नोट नंबर 2 पहा, दॅट इज मेड फॉर दिस क्वेश्चन ओनली. पटकन जा, पटकन पहा, भरपूर मागे जावं लागेल, कारण की खूप सारे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेत. आणि मागे जाता तुम्हाला कळेल, अरे आपलं एवढी रिव्हिजन बाकी रे.
अयो एवढं शिकवलं सरांनी. त्यामुळे मला मागं जायचंय. तर आमच्या शाळेमध्ये आमचे सर आम्हाला म्हणायचे पुढचं पाठ मागचं सपाट, विषय संपन्न. पहिली सर्वांनी नोट नंबर 2 सेम आहे. सो राईट डाऊन. राईट डाऊन. Number of arrangement of 15 people. Number of arrangement of 15 people. So that no two arrangements have same neighbor. Is equal to n minus 1 factorial upon 2. That's it. Direct formula लिहून टाकला. लॉजिक तुम्हाला कळलंय ना? So is equal to 14 factorial upon 2. सॉल्व नक्की करू त्याला. 14 factorial मोठा आकडा होऊन जातो. ये तो बच्चों क्वेश्चन नंबर 5 राइट इट डाउन. हे क्वेश्चन छोटे छोटे आहेत पण ह्याच्या थिअरी लिहावं लागते आपल्याला म्हणून याला वेळ लागतो थोडासा. A committee of 20 people member sit around a table. Find number of arrangements such that having president and vice president together. म्हणजे काय म्हणू हे दोघं जण मला काय पाहिजेत बरोबर पाहिजेत. म्हणजे काय म्हणू 20 मधनं 2 गेले आणि यांना आपण 1 मिनिट अजून केल्यामुळे 1 ऍड झाला. म्हणजे 19 जणांना अरेंज करायचंय. 19 जण कॅन बी अरेंज इन 19 minus 1 factorial. Answer is 18 factorial. काहीच नाही क्वेश्चन मध्ये. इट इज लाईक क्वेश्चन नंबर 3 जस्ट वी हैव सॉल्व्ड. ये ऑलवेज टुगेदर वाला, टू स्पेसिफाइड वाला, टू स्पेसिफाइड ऑलवेज टुगेदर. डन. क्वेश्चन नंबर 5 होमवर्क करो इसको. 6 मी घेणार, 7th मी घेणार, 8 नंबर मी घेणार, 9 पैसे का आणतात. 4 objects in a set of 10 objects are alike. 10 पैकी 4 सेम आहेत. फाइंड नंबर ऑफ वेज ऑफ अरेंजिंग देम इन अ सर्क्युलर. काही पण देतात. टोटल किती आहेत 10. 10 एक गेला. 9 फॅक्टोरियल वेज मध्ये अरेंज करू. त्यातले 4 जण सेम आहेत. काही पण डोकं लावतात. ओके सो दिस इज ऑल्सो होमवर्क. कुछ भी नहीं इसके अंदर. तो क्वेश्चन नंबर 5 एंड क्वेश्चन नंबर 9 उसका थ्योरी लिख के आओ. क्वेश्चन नंबर 5 एंड क्वेश्चन नंबर 9. We are on page number 85. क्वेश्चन नंबर 5 and 9 डू इट एज होमवर्क. उद्या मी परत सांगेल, डोंट वरी. आधी तुम्ही सॉल्व तर करा. मैंने सांगितले तुम्हाला बच्चों कुछ भी नहीं इसके अंदर. क्या है क्वेश्चन ठीक से पढ़ो बस.
चलो क्वेश्चन नंबर 6 ला पेंडिंग ठेवू. क्वेश्चन नंबर 7 राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 7. त्याला जागा सोडा, कशा सोडायच्या त्या, म्हणजे तुम्ही आता बघ घ्या अंदाज आता. अर्धा अर्धा पान सोडा जवळपास त्याला, तुमच्या अक्षराचा अंदाज घेऊन थोडस. क्वेश्चन नंबर 7. 8 men and 6 women sit around a table. How many of sitting arrangements will have no two women together? Will have no two women together. ये क्वेश्चन अपन सॉल्व करेंगे कल. So anyone having any doubt with this? सॉल्व करो इसको अच्छे से. Let me know that if you have any query. Question number 5 and 9 are for the homework. कुछ भी नहीं उसके अंदर, मैंने उसको एक्सप्लेन भी किया है. So question number 6 is pending. Question number 6, 8 and 10. 6, 7, 8, 10 इतने बाकी है. 7 अपन कल कर लेंगे. ओके चलो, सी यू देन. हैव अ नाइस डे. टेक केयर. बाय बाय.